मार्गदर्शन करणार आहेत ते सर्व वेल क्वालिफाईड त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि एका एनजीओ मध्ये काम करत असताना साकारी नावाची एनजीओ आहे. या एनजीओ मध्ये 35 ते 40 वर्षापासून काम करत असलेली माणसं या ठिकाणी आपल्या सेवेसाठी उपस्थित आहेत. मला त्यांचा आदर आहे की अशी पण लोक आहेत म्हणून खऱ्या अर्थानं आपला समाज अतिशय व्यवस्थित संस्कारामध्ये आहे. आपल्या मुलांसाठी कसे संस्कार आपण टाकायला हवेत किंवा आपल्या संस्कारामध्ये काय कमी पडतं एक पालकत्व माझं कसं असलं पाहिजे. ज्यावेळेस मुलगा डॉक्टर इंजिनियर किंवा मोठ्या हुद्द्यावर जाईल त्यावेळेस जर आपल्याला समाजातल्या कोणी माणसाने विचारलं की तुमचं मुलांच्या सक्सेसमध्ये काय सहभाग आहे त्यावेळेस तुम्हाला गर्वानं सांगता आलं पाहिजे की मी माझ्या मुलाला अशा पद्धतीनं त्यांना संस्कार दिलेत. कुठले घराच्या बाहेर ना आपण अशी 2 हात काढतो, कारण एक हात आईचा असतो आणि एक हात बाबाचा असतो. मुलांच्याही आयुष्याचे दोन्ही हातांचं आवश्यक आहे. असं म्हणतात की आईनी लेकराला पोटाशी घ्यायचं असतं की त्याला कळावं जग आपलं आहे, आणि बाबांनी लेकराला डोंगराच्या माथ्यावर न्यायचं असतं की त्याला कळावं जग मोठं आहे. तर त्यामुळे बाबाचाही रोल असतो ते ओळखून सगळे इतके बाबा लोक आलेत त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू. आणि जसं तुम्ही म्हणालात की खूप काळजी आहे आता मुलाची. आता काय होतं की आई वडील एकटेच वाढवणार आहे, जबाबदारी घेणारा एकच 2च पर्सन आहे. आपण काय म्हणतो की मूल वाढवण्यासाठी एक अख्खं गाव लागतं. इट टेक्स अ विलेज टू डेव्हलप द चाइल्ड, है ना. आपल्याला एक मूल छोटं वाढवायचं तर आपल्याला अख्खं गाव वसवावं लागतं. म्हणजे सगळी व्यक्तिमत्व तितकेच महत्वाचे आहे त्याच्यासाठी. सगळ्या लोकांचा रोल तितका महत्वाचा आहे त्याच्या वाढीसाठी. त्याच्यामुळे काय आहे की प्रत्येकाच्या मताचा आदर करा आणि एक वाक्य तर एक बिल्डिंग आपल्याला जर छान स्ट्रॉंग बिल्डिंग खूप वर्ष तिचं अस्तित्व तसंच राहणारी बिल्डिंग जर आपल्याला बनवायची असेल तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, तिचा पाया पक्का करावा लागेल. मग पाया पक्का करण्यासाठी खूप आपल्याला असं वाटतं खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याच्यावरती आपल्याला जाणीवपूर्वक काम करावं लागेल. मग ते कसं, बऱ्याच वेळेस मूल शाळेमधनं येतं आणि त्याला काहीतरी सांगायचं असतं. त्याच्यासाठी तुमच्यासाठी ती गोष्ट खूप क्षुल्लक छोटीशी असते. कदाचित तो पडला असेल, कदाचित त्याच्याशी कोणी भांडलं असेल, कदाचित त्याचा नंबर आला असेल, त्याच्यासाठी कोणी टाळ्या वाजवल्या असेल, कदाचित त्याला कोणीतरी शिवीगाळ केली असेल. हे शाळेतनं आल्या आल्या त्याला तुम्हाला सांगायचं असतं, पण आपण काय करतो, हो बाजूला थांब जरा, सांगितलं ना तुला नंतर बोल म्हणून. होतं की नाही असं? कारण आपल्यासाठी त्याच्या फिलिंग्स त्याच्या भावनापेक्षा आपल्याला आपलं काम जास्त महत्वाचं असतं. हो, कदाचित त्या ठिकाणी त्यावेळेस महत्वाचं पण असेल, पण तुम्ही जर त्याला सांगितलं ना की हो का, 1-2 मिनिटांनी फक्त एवढं आवडलं की तुम्हाला सांगा सगळं. नाही का तुम्हाला तुमचं मूल सगळं शेअर करणार, नाही का तुमच्यामध्ये तो बॉन्ड घट्ट होणार. 4 मिनिटाचा रूल, 4 मिनिटं 4 वेळा. थोड्याफार प्रमाणात हे चित्र बरोबर आहे, मी कोरिलेट करू शकते. आणि शाळा सुटली आहे आणि मग ती घरी जाते. शाळा सुटल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आपल्या आईला सांगायचं असतं. मग आईचा रोल बघा आता. आई, हे आई, आई प्लीज बघ ना माझ्याकडे. आई, अगं आईला तुला काहीतरी सांगायचं आहे. आई तू ऐक तरी प्लीज. आई, मी शाळेमध्ये जात होती ना, ऐकलं ती सई आणि रश्मी माझ्यासोबत खूप छान बोलत होतं, पण तुला माहितीये काय झालं. आई तू ठेव ना फोन प्लीज. आणि मग शाळेमध्ये मॅमने सांगितलं की हिला सगळ्यात जास्त मार्क्स पडले, तर सगळ्यात खुसफुस करायला लागलं. आई प्लीज. आणि तुला असं काय वाटतं की सारखं मीच काहीतरी केलं असेल, पण तू ऐकून तर घे. सगळ्या माझ्याकडे अशा बघत होते. आई प्लीज. तुझ्या डोक्यात असतं ते, बाकी काही. तुला माहिती का मला चिडवत पण होत्या. मी एवढी उंच की त्या बोला करत होत्या. आई तू प्लीज. ठीक आहे जा.
अर्चना बोल तू, आई मी ऐकते. बोल अगं तू जास्त शहाणपणा करते. आई तू बोल, मी ऐकते. बोल तू. अगं पटकन तू धुवून घे, बाबा चिडली माझ्यावर. चिडू दे ना आई, तो तुझा प्रश्न आहे. बोल तू, मी ऐकते, सगळं ऐकते मी. बोल. अगं तू तू नाटक काय नाटक करतेस ग? ही शिंगा पण मी थांब, बाबा गेलो तर तुझं नावच सांगते आता. कुठेतरी सगळ्या आयांना हसू येते का अगदी वाटलं असेल आमच्या अर्चनाने छान ऍक्टिंग केली. तर एक गोष्ट असते की तू अमुक काम कर की ती मी तुला चॉकलेट देईन, अमुक कर माझा ऐक की मी तुला काहीतरी देईन. ही बक्षीस असतं का? ही लाच असते, लाच. त्यांनी अमुक काम करायचं तर ते त्याचं भलं होणार आहे म्हणून, त्यांनी चांगलं वागायचं ते त्याचं भलं होणार आहे म्हणून वागायचं. आई त्याच्यावरती चॉकलेट देणार आहे, बाबा मोबाईल बघायला देणार आहे म्हणून नाही करायचं. हे आपण त्याला शिकवायचं आहे की आई वडील काय करतात, ऐकलं की चॉकलेट देतात, नाही ऐकलं की फटका देतात. दोन्हीचा उपयोग होत नाही आणि तुमचं मूल लहान असलं तरीही होत नाही. आपण करतो तोंडात काय खातोय कळत नाही त्याला, काही नाही, हे अगदी होतं, सगळ्या घरात होतं. पण त्याला मोबाईलचं जे नाद लागतो तो तिथे लागतो. तेव्हा ती मोबाईल बाजूला ठेवा आणि ती जुनी काऊचिवच्या चिमण्यांची गोष्टी सांगूनच जेवायला घाला. लागू दे थोडा वेळ, पण त्याचं आयुष्यभराचं त्यातनं कल्याण होणार आहे. आजचा तुमचा थोडासा वेळ जाईल पण तो त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तेव्हा त्या काऊचिवच्या गोष्टी त्याला विचारा, त्यांची कल्पना शक्ती खूप जोरात असते, इतक्या जबऱ्या गोष्टी सांगतात ते. आपण फक्त त्याला किल्ली मारून चालू करायची आवश्यकता असते. आणि सगळ्यात महत्वाचं माहिती आहे, मला सगळ्या सब्जेक्टच्या आईमध्ये सगळ्यात चांगले मार्क्स भेटले आणि सगळ्यांनी माझे कौतुक. अरे वा, गोडूला काय ते? आणि तुला माहितीये त्या सगळं, आणि ती रश्मी आणि सई यांना जाताना खूप छान बोलत होत्या. आणि त्यांना जसं कळालं मी सगळ्या सब्जेक्ट मध्ये टॉप वरती, त्या खुसू आणि आशा बघायच्या माझ्याकडे, सतत तशाच करत होत्या. मला शेवटपर्यंत कळतच नव्हतं आणि खूप खराब वाटत होतं माहितीये. अगं पण त्या तुझ्या मैत्रिणी आहेत की नाही चांगल्या, त्यांना थोडं वाईट वाटलं असेल की तुला छान मार्क पण मिळाले. मैत्रिणी आहेत ना गाई त्या. हो बाळा, मग त्यांना आपला अभ्यास करून पडला म्हणून वाईट वाटत असेल. हे की नाही? मी काय करू, असं नको डोक्यात घेऊन ना तू की त्या आपल्याकडे आशा बघत होत्या, त्याचा काहीतरी मूड गेले असेल आज. पण उद्या ते छान बोलतील कदाचित तुझ्याशी. पण आई, आता माझी उंची माझ्या हातामध्ये का, मला सतत लपू 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 म्हणतात. मी काय केलंय मला सांग बरं. अगं पण मग तू त्यांना सांगायचं, बोल ना त्यांच्याशी मी एकदा. चप्पल पण